तर मित्रांनो, आम्ही सकाळी आलतो तर ब्रिजपासून जाळी घातलेली होती आणि त्याच्यावरती आलो आहे. जरा माशांची रेसिपी बनवणार आहे आम्ही. इंद्रायणीचे ताजे ताजे मासे आणि शायलाला पण घेऊन आलेलो आहे. शायलाची मम्मीने आता मासे साफ करायला घेतलेत आणि शायला इकडं काढती पिळा. आणि तुम्हाला दाखवतो की मस्त शिंगटे मासे आणि लोळे आहेत. शिंगटे तुम्ही बघू शकता किती मोठा आहे, मस्त किती लांब मिशी आहे त्याच्या. जेवढा भारी दिसतो तेवढं खायला पण भारी लागतं. तो काटा नाही काय नाही त्याला. जबरदस्त शिंगट्या मासा आहे, मोठा साईज. अजून आणलेलं आणि जिवंत आहे. ताजे ताजे बघा, हलवतोय पण. ताजा मासा चांगल्या साईजचा आहे पण. आणि या लोळे आहेत, हे लोळे मासे आहेत. आणि मळे मासे सुद्धा आणलेत. आणि खवल्या मासा आहे, तो सुद्धा चांगला लागतो खायला. आणि त्याचं नाव आहे कोळस. आहे कोळस मासा आहे, पण त्याला खवल्याच म्हणतात. बघू शकता चांगले मासे, मस्त फ्रेश मासे. खायला पण चांगला, त्यांची जबरदस्त रेसिपी होणार आहे. तुम्हाला दाखवतो रेसिपी झाल्यानंतर. आणि मासेसुद्धा साफ करायला घेतलेले. शायला तो काय खाणार आहे, शिंगट्या का? शायला शिंगट्या दाखव. बघा शायलाचे सुद्धा हातात आहे, मस्त. मित्रांनो, आता रेसिपीला तयारी चाललेली आहे. पहिलं तांबाटी आणि तेल टाकून घेतलेलं आहे. त्याला तांबाटी परतून घ्यायच्यात आपल्याला. त्याच्यानंतर कांदा मसाला टाकलेला आहे. मित्रांनो, कांदा मसाला म्हणजे तो नसल्याशिवाय रेसिपीला काय मजा नाही. मेन म्हणजे कांदा मसाला टाकल्याशिवाय रेसिपीला चव येत नाही. त्यामुळं कांदा मसाला आपल्याला टाकायच लागतो. आपला मिरची पावडर थोडासा तिखटपणा यासाठी असतो. शाळेला तू काय करते इथं? काय नाही, मला वाटतं तू बनवणार आहे रेसिपी. आपली आली हळद. आणि आपले ताजे मासे आहेत, फ्रेश मासे आहेत. सगळे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे ते. आणि मसाला लागला पाहिजे माशाला, त्याच्यामुळे ते हलवून घ्यायचे. चांगला मसाला लागलेला आहे त्याला. शिंगट्या इतका मोठा आहे की बारीक भागवल्यामध्ये सुद्धा बसत नाही. आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे. मसाला बिसाला पाणी पण टाकून झालेलं आहे. मस्त लाल कलर आलेला आहे. आणि आपण बघणार आहे आता रेसिपी झाल्यानंतर. तर मित्रांनो बघा, उकळी आलेली आहे. आणि आपण कोथिंबीरसुद्धा मस्त हिरवी टाकलेली आहे त्याच्यामध्ये टेस्टला.
सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि आता उकळी आलेली आहे. थोड्याच वेळात रेसिपी आपली तयार होणार आहे आणि आपण टेस्टसुद्धा करणार. तर मित्रांनो, रेसिपी झालेली आहे आणि आपण मासे टेस्ट करणार आहे कशी रेसिपी झाली ती. शिंगट्या मासा टेस्ट करणार आहे. मस्त एक नंबर झालेला आहे आणि भारी लागतं शिंगटे मासा खायला. माळ्यासुद्धा मासा आपण खाणार आहे. तो पण भारी लागलेला आहे.